सतत पॉझिटिव्ह विचार कसे करायचे। पहिला नियम म्हणजे आपला दिवस पॉझिटिव्ह संवादाने सुरू करा। म्हणजेच आपल्याला करायचे असे आहे की सकाळी उठल्या उठल्या आपण सकारात्मक गोष्टी स्वतःला बोलायच्या आहेत। जसे की दिवसेंदिवस माझी शरीर प्रकृती आरोग्यदायी होत चालली आहे, मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे, आजचा दिवस माझा आनंदात जाणार आहे, हा निसर्ग किंवा परमेश्वर किंवा ब्रह्मांड मला मदत करत आहे। अशा प्रकारचे बोलणे स्वतःला बोलायचे आहे, कारण आपण जे काही बोलत असतो त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या मनावर होत असतो। जर आपण सकारात्मक विचार केला तर आपल्यासोबत सकारात्मक गोष्टी घडतात। म्हणून कायम सकारात्मकतेने सुरू करावे व सकाळच्या वेळेस आपला मेंदू हा खूप उत्तेजन असतो, म्हणून सकाळ सकाळी त्या गोष्टी बोलावेत। हा उपाय सलग 1 महिना करा, नक्कीच तुमच्यात फरक दिसून येईल। दुसरा नियम म्हणजे आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींची यादी करा। आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडत असतात की ज्यामुळे आपल्याला खूप आनंद झालेला असतो। अशा काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आठवून त्यांची यादी करा। यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आपण करायचा आहे। तुम्हाला कोणते पुस्तक हवे असेल व त्यात अचानक तुम्हाला मिळाले तर त्यातून मिळणारा आनंद, घरामध्ये एखादी चांगली गोष्ट घडल्यामुळे झालेला आनंद, अशा गोष्टी आठवून लिहून ठेवायच्या आहेत। यामुळे आपले सकारात्मक होण्यास मदत होते। तिसरा नियम म्हणजे तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट घटनांवर हसायला शिका। आयुष्यामध्ये आपल्यासोबत अशा काही वाईट गोष्टी घडत असतात की त्यामुळे आठवल्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो। अशा गोष्टी जर आपल्याला आठवल्या तर त्यावर हसावे व इतके हसावे की इतरांना त्या गोष्टी सांगितल्याने देखील हसू येईल। यामुळे असे होते की आपण त्या गोष्टी आठवून उदास राहतो तर आजूबाजूचे वातावरण देखील आपल्याला उदास दिसू लागते व नकारात्मकच्या भावनेने आपल्यावर प्रभाव पडतो। जर आपण या गोष्टी आठवल्यावर हसू लागलो तर आपल्या मनामध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण होतो आणि यामुळे आपण सकारात्मक विचार करण्याच्या मार्गावर जाऊन आपण नेहमी अशा गोष्टी आठवल्या तर त्यावर हसायला शिकावे। चौथा नियम म्हणजे तुमच्या संकटामध्ये संधी रूपांतर करा। आपल्यावर कितीही समस्या आल्या किंवा संकटे आले त्यातून आपल्याला एक संधी शोधायला हवी, कारण जेव्हा आपल्यावर संकट येतात, समस्या येत असते, त्यामध्ये संधी असते, ती आपल्याला शोधता आली पाहिजे। ती संधी शोधून काढली तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये सफल होतो। असे काहीतरी अनेक मोठी लोक होऊन गेली आहेत, जी संकटे आल्यावर त्या संकटातून त्यांनी एक संधी शोधली व त्यातून खूप मोठे झाले आहेत। म्हणून आपल्याला इतके मोठे बनवायचे आहे की आपल्याला समस्या आली तर त्यातून संधी शोधताही आलीच पाहिजे। पाचवा नियम म्हणजे गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा। जर आपल्यावर कोणतेही संकटे आले किंवा समस्या आली तरी त्याला वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा। जसे की एखादी समस्या आली व त्यावर आपला दृष्टिकोन वेगळा असतो, परंतु आपण असा विचार करावा की जी व्यक्ती महान होऊन गेली आहेत त्यांनाही समस्या आली असती तर त्यांनी कसा विचार केला असता, असा विचार करा, जेणेकरून तुमची दृष्टी बदलेल। आणि असे म्हटले जाते की दृष्टी बदलली की सृष्टी होते, म्हणूनच आपला दृष्टिकोन बदलावा। अशा प्रकारे हे काही 5 नियम आहेत। जर आपण याचा वापर केला तर नक्कीच आपले नकारात्मक विचार सकारात्मक विचारात परिवर्तन होतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।